सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहांसाठी 1200 कोटी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे प्रतिपादन सामाजिक आणि न्याय विशेष सहाय्यक मंत्री संजय शिरसाट यांनी केले। शहरातील सेंटर पॉइंट हॉटेल येथे सामाजिक न्याय विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संवाद देशाच्या भविष्याशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मंत्री संजय शिरसाट म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यात येणार आहे, यामुळे ते प्रगती करू शकतील। त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा। या योजनेसाठी निधीची कमतरता पडणार नाही। विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, त्यासाठी लागणारे साहित्य तसेच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य करण्यात येईल। वसतिगृहात वातावरण निर्मितीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील। त्यासोबतच वसतिगृहात नवीन 25,000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नवीन योजना आणण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला। विद्यार्थी घडविणे सामाजिक न्याय विभागाचे काम असून केंद्रस्थानी विद्यार्थी राहतील यावर विभागाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या। स्वप्न पहा, स्वतःला सक्षम करा, चुकीच्या मार्गाने जाऊ नका, स्वतःच्या प्रगतीवर भर द्या। इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रगती निश्चित आहे। समाजाला सक्षम करणे महत्त्वाचे असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असं त्यांनी सांगितलं। यावेळी मंत्री श्री शिरसाट यांनी वैद्यकीय अभियांत्रिक कायदा तसेच इतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले। सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी आभार मानले।